हाय हॅलो नमस्कार. मी नूतन. कसे आहात सगळे? आनंदी असावे असे स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या ब्लॉगला सुरुवात करते. आजचा ब्लॉग माझा रेसिपीविषयी होता. तर आज मला आईकडून पिठीचे म्हणजे गव्हाच्या पिठीचे लाडू बनवून घ्यायचे होते. तसेच आमच्या खानदेशात या लाडूला दराब्याचे लाडूसुद्धा म्हटलं जातं. तर हे लाडूंची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, पण मी ते आईकडूनच करून घेतले होते. तसं मलाही जमतात, पण म्हटलं आई आली आहे तर आईच्या हाताचेच करून घेऊया, म्हणून ही रेसिपी आईच करणार होती. तर ओलवलेले गहू आधी गाळून घेतले आणि त्याची पिठी काढून घेतली. जर तुम्हाला सुजी पण पाडायची असेल तर मग दळून आणतानाच अर्धी पिठी अर्धी सुजी असं सांगून आपण दळून आणू शकतो. पण मला वाटतं जर गहू ओले असले, कमी जास्त ओले असले तर आपल्याला ते लक्षात येत नाही. त्याच्यामुळे काय होतं, सुजी म्हणजे रवा जास्त कमी होऊन जातो पिठी. त्यामुळे काय करते, मी फक्त पिठीच करून आणते. रवा आहे तर आपण दुकानातनं आणून तो पण त्याच्यात ॲड करू शकतो, म्हणून मी फक्त पिठी करून आणली. आणि आईने ते छान कढईमध्ये थोडंसं तूप टाकून छान भाजून घेतले. तोपर्यंत मी इथे विलायची छान कुठली जात नव्हती, बारीक पूट होत नव्हती, म्हणून आईने मला सांगितलं की त्यात तू थोडी साखर ॲड कर, म्हणजे पूट किंवा ते पावडर छान तयार होतं. आणि त्यानंतर जायफळसुद्धा मी छान किसून घेतलं. याच्यात जर ॲड केलं ना तर सुगंध तर छान येतोच, पण चवीलाही छान लागतं. आत्ता ह्या लाडूचं प्रमाण मी तुम्हाला सांगते, पण मला लाडू बनवायचे होते म्हणून मी तुम्हाला लाडूचेच प्रमाण आधी सांगते आणि त्याच पिठाचा दरावा कसा बनवतात तेही तुम्हाला सांगते. तर आपल्याकडे नक्ट पावशर असतं ना, त्या मापानेच आईनं घेतलं होतं. आता कसं असतं, आईच्या वेळेस तेच माप वापरलं जायचं म्हणून आईला त्या मापाने इझी होतं. तर आईने 3 नकटे पीठ घेतलं आणि 2 नकट पिठी साखर घेतली आणि त्यात वेलची जायफळची पावडर टाकून घेतली. आणि त्यानुसार आपल्याला आवडत असेल तर त्यात आपण खोबऱ्याचं कीससुद्धा ॲड करू शकतो. असं प्रमाण आईने घेतलं होतं. आणि त्यानंतर तुपाचं प्रमाण म्हटलं तर ते अर्धा किलो घेतलं होतं. तर तुम्ही वाटीचं प्रमाण सांगायचं म्हटलं तर 3 वाटी पीठ घेतलं आपण, तर 2 वाटी पिठी साखर घ्यायची आणि तूप आपल्या अंदाजानुसार किंवा आपल्याला लागेल त्या प्रमाणात आपण कमी जास्त करू शकतो. तर आईचं हे प्रमाण होतं, त्यानुसार आईने ते सगळं साहित्य करून घेतलं. आणि पिठी साखर ही गाळून टाकून घेतली, कारण की काय असतात त्याच्यात गाठी असतात आणि त्या गाठी तशाच राहून जातात, म्हणून पीठ चाळणे आधी गाळून घेतलं आणि सगळं मिश्रण त्यात एकजीव करून घेतलं. त्यानंतर आईने अर्धा किलो तूप घेतलं. तसं आई अंदाजानेच घेत असते, पण ते माझ्या माहितीसाठी आईने अर्धा किलो मोजूनच घेतलं होतं. तर ते तूप आपण गोठलेलं असतं म्हणून तसंच टाकू शकत नाही, तर ते थोडंसं मी गॅसवर गरम करून घेतलं. पण पूर्ण गरम त्यात ॲड करायचं नसतं, तर कारण काय, त्यात आपण पिठी साखर टाकली आहे तर ती गरम तूप जर असेल तर ती विरघळून जाते, म्हणून तूप थोडं गरम केलं आणि त्यानंतर त्याला पुन्हा गार केलं. त्याच्यानंतर मी ते पिठात ॲड केलं आणि त्याचे छान लाडू बनवून घेतले. जर आपल्याला दराबा बनवायचा असेल ना तर तुपाचं प्रमाण थोडं जास्त घ्यावं लागतं. 2 वाटी पीठ असेल तर तुम्ही पिठी साखर 1 वाटी घ्यायची आणि तूप 1 वाटी. तर कढईमध्ये तूप टाकायचं आणि त्यात पीठ ही ना पूर्ण आपण जसं की रवाचा शिरा करतो ना तसं त्या पद्धतीने ते भाजत राहायचं, म्हणजे तूप वर आलं पाहिजे अशा पद्धतीने भाजताना. आता मी तुम्हाला रवा काय ॲड करायचा होता ते किती केला ते सांगायचं विसरले होते. तर आईने यात 1 कप रवासुद्धा ॲड करून घेतला. त्यानंतर हे सगळं व्यवस्थित भाजून झालं. तसंच आपण जर दराब्याचे लाडू बनवतो ना, ज्यावेळेस आपण ते पीठ भाजायचं सांगितलं मी, त्यातच तुम्ही रवा आणि पिठी मिक्स करून घेऊ शकतात, म्हणजे एकजीव होऊन जातं. आणि त्यानंतरच मग कढईमध्ये तुपात ते छान भाजून घ्यायचं. ते भाजूनल्यानंतर तो दराबा तयार झाला का, तो 8-10 तास तरी त्याला गार व्हायला लागतो. तो गार होऊ द्यायचा आणि त्यानंतर त्यात पिठी साखर ॲड करायची. तुम्हाला वाटलं असेल तर वेलची जायफळ ते पण पूड तुम्ही त्यात ॲड करू शकतात. खोबऱ्याचं कीस वाटत असेल तर इच्छेनुसार तुम्ही ॲड करा, नाही तर नाही केलं तरी चालतं. सगळं एकजीव करून झालं का तो दराबा पूर्ण एकजीव करायचा पिठी साखर आणि ते, आणि एकजीव झालं की असंच खवा करतो ना त्याच पद्धतीने त्याला लाडू न बनवता तसंच ठेवायचं असतो. अशा दराब्याचे लाडू केले जातात. तर त्यानंतर आई आणि माझे असे दोघं मिळून आम्ही छान असे लाडू वाळून घेतले. तर आमची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा. आईच्या हातून मी तर लाडू करून घेतले, पण आईलाही काही खाऊ घालायचं होतं, म्हणून मी आज ठरवलं की आईसाठी मी आता
नानखटाई बनवणार होते, तेही यूट्यूबला बघूनच. असं सगळंच काही जमत नाही आपल्याला, पण ते आपण यूट्यूबचा वापर तर करतच असतो. तर माझ्याकडे मिल्क पावडर होते. तसं तर यूट्यूबमध्ये किंवा त्या रेसिपीमध्ये मिल्क पावडरचा यूज केलेला नव्हता, पण माझ्याकडे होते म्हणून मी त्यांचा वापर आज करणारच होते. तसंच माझ्याकडे केकसाठी मी सगळे स्पून पण घेतले, तसेच ते माझ्याकडे होते आणि मापसुद्धा योग्य होणार होतं. तरीसुद्धा कुठे चुका होतात ते मी तुम्हाला रेसिपी करताना सांगते. सगळं माप मी प्रमाणात घेतलं तरी माझ्याने चुका ह्या झाल्याच. त्या कुठे ते मी रेसिपी करतानाच तुम्हाला सांगणार आहे. आता नानखटाई बनवण्यासाठी कोणतं साहित्य वापरायचं ते बघूया. 2 कप पिठी साखर घेतली आहे. जे मी लाडू करत होते ना त्याच्यातलंच उरलेलं होतं म्हणून मी ते 2 कप पिठी साखर घेतली. बारीक रवा पाव कप घेतला. त्यानंतर त्याच कपाने मैदासुद्धा 2 कप घेतला. बेसन 1 कप. बेकिंग पावडर 1 टीस्पून. बेकिंग सोडा अर्धा टीस्पून म्हणजे अर्धा चमचे. आता मेजरमेंटचे माझ्याकडे हे कप होते ना त्याच्यावर इझिली लिहिलं होतं, त्यामुळे मला हे माप घ्यायला खूप सोपं जात होतं. मिल्क पावडर पाव कप. साजूक तूप 1 कप. आता यात 1 कप म्हटलं होतं रेसिपीमध्ये, तरीही मी 1 कपाला अगदी थोडंसं कमी असेल याच अंदाजाने घेतलं. आणि पुढे काय चूक झाली मी आणखी तेही सांगते. म्हणजे मेजरमेंट जेवढं दिलं आहे ना त्यातही आपण अशा चुका करतो ना, म्हणून ती रेसिपी थोडीशी आपल्याकडनं व्यवस्थित होत नाही. आता ते 1 कप तिथे तूप सांगितलं तरी मी त्यात थोडंसं कमी घेतलं. ठीक आहे. त्यानंतर पिठी साखर, एका कढईमध्ये पिठी साखर आणि तूप छान फेटून घेतलं एकजीव होईपर्यंत. आधी मी तिला ना चमचीने फेटवत होती म्हणून ते मिक्स होत नव्हतं, आणि त्यानंतर मी हाताने फेटवलं. म्हणजे हाताला उष्णता असते त्यामुळे ते साहजिक वितळून जातं. आणि त्यानंतर रेसिपीमध्ये जसं सांगितलं होतं ना सरिता ताईने की ते पाण्यात टाकून बघायचं. हलकंसं वर आलं म्हणजे समजायचं की ही आता रेसिपी आपली म्हणजे हे आपलं व्यवस्थित झालं आहे असं म्हणून. तसं मी टाकून पाहिलं. त्यानंतर ते बाजूला ठेवलं आणि नंतर सेकंड टेम्पला सुरुवात केलीच. तर त्यात सगळं मिश्रण मिल्क पावडर, बेसन, मैदा, रवा, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा हे सगळं साहित्य मी त्या गाळणीने गाळून घेतलं. म्हणजे त्याच्यातल्या ज्या गाठी होत्या तेही निघून गेल्या आणि ते एकजीव पण होऊन गेलं. जसं की रेसिपीमध्ये सांगितलं त्याच पद्धतीने मी ते व्यवस्थित आणि छान गाळून घेतलं. एकजीव झालं होईपर्यंत. ते व्यवस्थित गाळून तर झालं, पण त्यानंतर मी एक गोष्ट त्यात विसरली होती, ते म्हणजे मीठ. आता मीठचं प्रमाण त्यांनी जेवढं सांगितलं ना तेवढंच मी अर्धा टीस्पून ॲड केलं बरं का. त्यापेक्षाही थोडंसं कमी घेतलं होतं. पण मी जेव्हा ही रेसिपी तयार झाली ना नानखटाई खूप छान बनली होती. पण काय झालं तरीही बघा मी तुम्हाला सांगते की तेवढंच मी मीठ घेतलं, त्यापेक्षा थोडंसं कमी घेतलं, तरी ते नानखटाई खाताना मिठाचं प्रमाण थोडं जास्त वाटत होतं. असं कधी कधी रेसिपी करणाऱ्यांकडनं किंवा आपल्याकडनंही चुकी होत असतात, किंवा ते मिठाचं प्रमाण असेल ना चवीत ते काहीतरी फरक असेल, जे काही टाटा मीठ असेल, तर माझं हे सेंद्व मीठ होतं त्यामुळे कदाचित त्याचा अंदाज चुकला पण असेल. तर माझं हे सगळं पीठ एकजीव पण झालं आणि गाळून पण झालं होतं. त्यानंतर मी जे आधी मिश्रण तयार केलं होतं ना ते या पिठात ॲड करून घेतलं आणि चांगल्या पद्धतीने छान व्यवस्थित त्याला फेटून घेतलं, म्हणजे एकजीव होईपर्यंत. तोपर्यंत मी काय केलं, गॅस चालू केला आणि रेसिपीमध्ये त्यांनी कढईमध्ये कसे करायचे हे दाखवले होते. पण मी नेहमी केक करत असते ना त्यामुळे मला कुकरवर किंवा कुकरमध्ये केलेले पदार्थ आवडतात. तर मी तसं कुकरमध्ये आधी स्टँड ठेवलं आणि त्यानंतर कपभर मीठ टाकलं आणि ते तापवायला म्हणजे थोडंसं गरम व्हायला कमी गॅसवर ठेवून दिलं. त्यानंतर मी दोघं मिश्रण एकजीव केले आणि छान फेटून घेतले एकजीव होईपर्यंत.
आता मी तुम्हाला म्हटलीच होती ना की 1 कप तूप सांगितलं, त्यातही मी थोडंसं कमी ॲड केलं होतं. त्यामुळे मी ज्यावेळेस तिला गोळा करून पाहिला ना नानखटाई होते की नाही ते होतच नव्हते. तर मला त्यात आणखी थोडंसं तूप ॲड करावं लागलं. मी जर पूर्ण 1 कप घेतलं असतं ना तर मला वाटतं की गरज पडली नसती वरून तूप टाकायची. पुन्हा मी गोळा तयार करून पाहिला तर तो होतच नव्हता. तरीही मला थोडंसं अजून तूप त्याच्यात ॲड करण्याची गरजच होते. पुन्हा मी त्याच्यात 2 चमचे अजून तूप टाकलं आणि नंतर मग त्याला छान मिश्रण पूर्ण अजून तयार करून पाहिलं. तर त्यानंतर त्याच्या छान गोळे तयार झाले होते. तर त्यानंतर मी केकचं माझ्याकडे भांडं होतं, तर त्याच भांड्याला छान तूप लावून घेतलं, कारण की त्याला खाली चिपकणार नाही असं म्हणून. आणि त्यानंतर छोटे छोटे जसे की आपले पेढा असतो ना त्या पद्धतीने खूप छान असे गोळा तयार होत होता. तसा गोळा तयार केला, म्हणजे यात तुपाचं प्रमाण कमी होतं म्हणून आधी गोळाच तयार होत नव्हता. आणि त्यानंतर सुरीने असे चीर टाकून घेतली आणि त्या चिरीनंतर मध्यभागी त्याच्यात मी जर आपल्याकडे पिस्ते असतील तेही टाकू शकतो, पण माझ्याकडे आता बदामच होते, तर मी अशी बदामाची फोड चिप तिथे लावून घेतली. म्हणजे दिसायलाही छान दिसत होती म्हणून मी ती त्यात चिपकून दिल्या. तर छान नानखटाई अशा तयार झाल्या होत्या माझ्या. तर प्रमाण जास्त होतं त्याच्यामुळे नानखटाईचं संख्याही जास्त झालीच होती. तर मी पहिले आधी कुकर तापलाच होता, तर मी त्या कुकरमध्ये भांडं ठेवलं आणि वरून कुकरचं झाकण लावून घेतलं. पण आहे ना झाकण लावण्याआधी त्याची शिट्टी काढून घ्यायची असते, म्हणून मी ती शिट्टी काढून घेतली. 1 कुकर तर लावून झालाच होता माझा. तोपर्यंत उरलेले जेवढे होते ना तेवढ्या पिठाच्या मी छान अशा नानखटाया बनवून घेतल्या. आता दुसऱ्यांदा नानखटाई लावायची होती, ती तयार करून झाली होती. तोपर्यंत इकडे माझे पहिल्या ज्या ठेवल्या होत्या ना त्याही खूप छान झाल्या होत्या बरं का. आणि बघू शकतात जी डिशमधली ना त्यापेक्षा हिचा आकार किती वाढला आहे असं. आणि चवीलाही खूप छान होते. मीठचं प्रमाण सोडलं ना तर खरंच चवीला छान लागत होतं आणि त्यांच्या आकारातही तुम्हाला फरक दिसत असेल. तर मी तशाच पद्धतीने दुसऱ्यांदाही कुकरमध्ये जे उरलेल्या नवीन तयार केल्या होत्या ना मी त्या नानखटाया लावून दिल्या. बघू शकतात तिचा आकार खरंच वाढलेला आहे आणि चवीलाही खरंच छान होतं. तर आईसाठी मी ही नानखटाई बनवली ना तर तिची सगळी रेसिपी मी सरिता ताईची रेसिपी यूट्यूब चॅनलवरची बघूनच केली होती. आता त्याच्यातल्या माझ्या 2 चुका सांगते मी. पहिली चूक तर माझीच होती, ते म्हणजे मी तुपाचं प्रमाण तेवढं योग्य घेतलं नाही, थोडंसं कमी घेतलं. आणि त्यानंतर मिठाचं प्रमाण तर मी योग्य घेतलंच होतं, पण काय झालं ते टाटा मीठ जे असतं ना आपलं त्यात आणि हे सेंद्रिय मीठमध्ये कदाचित फरक राहत असेल, म्हणून ते मिठाचं प्रमाण माझं जास्त झालं असेल. पण मी जेवढं सांगितलं तेवढंच घेतलं होतं. आजच्या माझ्या दोघं रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या ते नक्की कळवा. त्यानंतर मी आईला नानखटाई किंवा पिठीचे लाडू तयार झाल्यानंतर आम्ही रात्री जेवणानंतर दोघं फिरायला गेलो होतो. तर ते आमच्याच घराशेजारी महादेवाचं मंदिर आहे आणि त्याची नुकतीच स्थापना झाली 2 वर्षापूर्वी. तर 12 ज्योतिर्लिंगची स्थापना त्यांनी केली आहे आणि खूप छान मंदिर आहे आणि त्या मंदिरात जाऊन आम्ही दर्शन घेतलं. तर तुम्हीही ह्या मंदिराचं दर्शन घ्या. तसंच आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा. तोपर्यंत बाय बाय. पुन्हा भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये नवीन रेसिपीसोबत किंवा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.